राजधानी नागपुर के कुछ हिस्सों में नागरिक पानी की समस्या से जूझ रहे हैं। पाइपलाइन ठीक से काम नहीं करने के कारण पेयजल की समस्या उत्पन्न हो रही है। हालांकि स्लम इलाकों में सभी सुविधा प्रचुर मात्रा में पहुंच चुकी है, फिर भी नागपुर के कुछ स्लम इलाकों में यह समस्या अभी भी देखी जा रही है। इस समस्या के समाधान के लिए एनसीपी की ओर से कार्यकर्ता और नागरिक ज्ञापन पत्र देने के लिए नागपुर नगर निगम पहुंचे। सगळ्यात पहिले पाण्याची जितकी समस्या सगळ्या झोनमध्ये या जलप्रदाय विभागाकडनं सुरू आहे महानगरपालिकेच्या, त्याच्यामुळे सगळे नागरिक त्रस्त आहे। स्लमचे घोषित झाल्यानंतरही तिथे आजही नळ कनेक्शन लोकांना मिळत नसून टँकर पाठवण्याची वेळ या महानगरपालिकेला आलेली आहे। त्याच्यासाठी आवाज उठवण्यासाठी आमचे प्रदेशचे हाजी सोहेलभाई पटेल आणि त्यांची पूर्ण अल्पसंख्याकची कार्यकारिणी आणि सगळे हे नागरिक इथे जमाव करून आज इथले जे कार्यकारी अध्यक्ष आहे जलप्रदाय विभागाचे त्यांच्याशी भेटून पूर्ण समस्या त्यांना अवगत करण्यात आल्या। तिथे आशीनगर झोनचे पंचपाई असो की दक्षिण नागपुरात क्षेत्रातील नायक असो यांच्याशी देखील थेट संपर्क साधून लवकरात लवकर सगळ्या पाईपलाईनच्या जोडणी होऊन लोकांना निर्दोष पाणी मिळालं पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आज इथे निवेदन दिलेलं आहे श्रीकांतजी वायकर साहेबांना। आणि लवकरात लवकर काम झालं नाही तिथे मोठं जन आंदोलन उभं करून इथे सगळ्या महानगरपालिकेला वेठीस धरण्यात येईल एवढी आम्ही निवेदनामध्ये देखील या सगळ्या गोष्टी आम्ही प्रकर्षाने सांगितलेल्या आहेत। आधी कोणते मुद्दे होते? सगळ्यात महत्त्वाचा अजून दुसरा मुद्दा हा होता की असे अनेक अनधिकृत पद्धतीने ज्या जागा आहेत ज्या अजूनही स्लम घोषित झालेल्या नाही त्या लवकरात लवकर स्लम घोषित करून तिथे ज्या मूलभूत सुविधा आहे महानगरपालिकेने दिल्या पाहिजे यासाठी देखील कार्यकारी अभियंता बांधकाम कमलेशजी चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं हाजी सोहेलभाई पटेल साहेबांच्या मार्फत। या पूर्ण निवेदनामध्ये आमच्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष सुनीताताई एरणे आणि सगळे लोक इथे उपस्थित आहे। या समस्या लवकरात लवकर सोडल्याने या 10 दिवसांची आम्ही वेळ दिलेली आहे, तर मोठं जन आंदोलन या सगळ्या लोकांना घेऊन इथे उभं करण्यात येणार आहे।